नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो. प्रथम व द्वितीय वर्षात अभियांत्रिकी व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेतलं असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींचे मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक आपले स्वागत करतो, वेलकम करतो. फर्स्ट इयर आणि सेकंड इयर इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयामध्ये जे ऑल इंजिनिअरिंग ट्रेड ग्रुप आहेत, अभियांत्रिक व्यवसाय आहेत, त्यांना हा जो टॉपिक आहे की व्यवसाय आधारित जॉब ड्रॉइंग रीडिंग, जॉबचं वाचन कशा पद्धतीने केलं पाहिजे, जॉब ड्रॉइंग का महत्वाचं आहे, जे दिलेलं जॉब ड्रॉइंग आहे ते रीडिंग करणं का गरजेचं आहे, जॉब रीडिंग हे महत्वाचं आपल्या व्यवसायामध्ये का आहे, जॉब रीडिंग मुळे आपल्याला काय फायदा होऊ शकतो, हे आपण या पाठामध्ये बघणार आहोत. आपल्याला लक्षात येतं की आपल्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या ट्रेडमध्ये जे जॉब तयार करत असतो. म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या कारखान्यात अभियांत्रिकी साहित्याचे जास्त उत्पादन करताना कुठलंही मास प्रोडक्शन असेल, त्याचं जर आपल्याला एखादं उदाहरणार्थ एखादा बेंच आपल्याला तयार करायचा आहे, तर बेंच तयार करायच्या अगोदर त्या बेंचचं ड्रॉइंग असणं गरजेचं आहे. की यापूर्वीच आपण ड्रॉइंगच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स असतील, कुठली साहित्य यासाठी वापरली गेली पाहिजेत, ड्रॉइंग कशा पद्धतीने काढलं गेलं पाहिजे, ड्रॉइंगच्या आयसोमेट्रिक प्रोजेक्शनद्वारे जो बेंच असेल त्याचं ड्रॉइंग काढलं गेलं पाहिजे. त्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या व्ह्यूजद्वारे, मल्टी व्ह्यूद्वारे तो दिलेला जो तयार करण्यासाठी जो आपण बेंच तयार करतोय, त्याचं जर आपल्याकडे त्याचा ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग असेल आणि त्याच्यासाठी असणाऱ्या ज्या आवश्यक बाबी आपल्या ड्रॉइंगवर जर असतील, तर आपल्याला तो जो जॉब आहे तो मास क्वांटिटीमध्ये समजा बेंचचं उत्पादन आहे, हे आपल्याला करणं शक्य होईल. कुठलाही एखादी वस्तू जर उत्पादित करायची असेल, तर त्याच्यासाठी त्या वस्तूचं ड्रॉइंग आपल्याला करणं गरजेचं असतं. थोडक्यात त्या ड्रॉइंगवर आपल्याला वेगवेगळे मशीनचे संकेतांक, त्याची मापं, त्याची तांत्रिक माहिती ही जो कारागीर आहे, त्या कारागिराला किंवा जो वर्कर आहे एखाद्या कंपनीमध्ये, उदाहरणार्थ बॉश कंपनीमध्ये जो प्लग तयार होतोय, स्पार्क प्लग तयार होतो, त्या स्पार्क प्लग विषयीच्या ड्रॉइंग विषयी रीडिंग करणं जर त्या कारागिराला, वर्करला जर सोपं जात असेल, तर त्याला तो ज्या मशीनवर ते काम करायचंय, ते काम करणं त्याला सोपं जातं. त्यासाठी ड्रॉइंग करायचं यापूर्वीच आपण बघितलेलं आहे. त्यामुळे उत्पादन करणे सोयीचं होतं. आता जॉब ड्रॉइंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख असला पाहिजे. जॉब ड्रॉइंगमध्ये आपल्याकडं साहित्याची यादी, बिल ऑफ मटेरियल, म्हणजेच आपण त्या अगदी शीर्षक जे ब्लॉक असतं त्याच्या खाली वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात आपण बिल ऑफ मटेरियल, त्याचं बिल ऑफ मटेरियल किंवा शेड्यूल, त्याची पार्टची लिस्ट, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागतो. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आणि प्रमाणांची यादी असते. उदाहरणार्थ सगळे रॉ मटेरियल असणारे जे मटेरियल आहे, उदाहरण आपण घेतलं तर बेंचसाठी असणारे जे रॉ मटेरियल आहे, उदाहरणार्थ काही स्क्वेअर ट्यूब्स आपल्याला लागणार आहेत, काही प्लायवूड लागणार आहे, काही स्क्रू आणि बोल्ट्स लागणार आहेत, काही ठिकाणी तुम्हाला बिडिंग पट्टी लागणार आहे, उदाहरणार्थ आपण बघितलं तर. त्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी सांकेतिक चिन्ह आहेत, जॉईंट्स आहेत, हे आपल्याला तिथं संक्षिप्त रूपात दाखवावं लागेल. तसंच रेखांकनावर फारशी जागा नसल्यामुळं अभियंती अभियंते किंवा इंजिनियर्स आणि त्यांना ती जी माहिती आहे, म्हणजे थोडक्यात त्याचं जॉबचं ड्रॉइंगचं एकमेकांमध्ये असलेलं जे संप्रेषण आहे, कन्व्हर्सेशन आहे, इतर उदाहरणार्थ जो ऑब्झर्वर किंवा तुमचा जो सुपरवायझर असेल, सुपरवायझर आणि तुम्ही जे काम करणारे आहात त्याच्यामधलं जे इंटरॅक्शन असेल, त्या जॉब ड्रॉइंग विषयी तुमच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे. नंतर जॉब ड्रॉइंगवर मापे, टॉलरन्स, सरफेस फिनिशिंग चिन्हे, रेषांचा प्रकार आणि नोट्स या असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आपण जॉब ड्रॉइंगवर असेल तर खालच्या बाजूला लिहितो ज्या मापात एकक घेतले आहेत, ऑल डायमेन्शन्स आर इन एम. नंतर या ठिकाणी आपल्याला महत्वाच्या सूचना असतात. वापरलेल्या रेषांचे प्रकार एकसमान जाडी आणि सारख्या असल्या पाहिजेत. म्हणजे जॉब ड्रॉइंगचं रीडिंग करताना आपण टाइप ऑफ लाईन्स, रेषांचे प्रकार, या पाठात बघितलं की थिक आणि थिक लाईन, थिन लाईन,
म्हणजे जाड रेषा आणि पातळ रेषा यांच्यामध्ये जर फरक असेल जॉब ड्रॉइंग मध्ये, तर त्या ड्रॉइंगचं वाचन करणं आपल्याला जाड आणि पातळ रेषेमुळं शक्य होतं. म्हणून रेषांची जाडी एक समान आणि वेगळी असली पाहिजे. नंतर फॅन्सी प्रिंटिंग असेल, शेडिंग असेल, त्याच्यावर कलात्मक नसावी. म्हणजे जे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आपलं जे जॉब ड्रॉइंग असतं, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं फॅन्सी प्रिंटिंग नसलं पाहिजे. ड्रॉइंगला शेडिंग नसलं पाहिजे. म्हणजे त्या ड्रॉइंगचं वाचन करणं आपल्याला सोपं जातं. नंतर अचूक स्पष्ट संप्रेषण सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती फक्त ड्रॉइंगवर समाविष्ट करावी. म्हणजे आपल्याला जॉब ड्रॉइंगवर जॉबच्या संबंधित ज्या सूचना असतील त्याच तिथं असाव्या. अनावश्यक सूचना ड्रॉइंगवर नसता कामा नये, कारण की त्याचं आपल्याला रीडिंग करणं हे सोपं जातं. नंतर त्या ठिकाणी जी चिन्हे ISI किंवा BISI नी जी चिन्हे ठरवून दिलेली आहेत, त्याच चिन्हांचा वापर करावा. इतर कुठल्याही चिन्हांचा वापर करू नये. कारण की अनेक प्रकारची जी ड्रॉइंग्स असतात, ती आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा महानगरपालिका असेल, यांच्याकडून ते आपल्याला प्रमाणित करून घ्यावे लागतात. तर प्रमाणित करताना स्टँडर्डनुसार दिलेले असलेले जे सांकेतिक चिन्ह आहे, त्याचाही वापर असला पाहिजे. जेणेकरून आपलं जे उदाहरणार्थ आपलं जर घराचं ड्रॉइंग असेल, प्लॅन असेल, तर तो सँक्शन करताना आपल्याला तो आर्किटेक्चर करून आपल्याला तो डिझाइन करून घ्यावा लागतो. तो प्रॉपर त्याचं जे ड्रॉइंग आहे ते प्रॉपर असलं पाहिजे. त्याच्यावर वेगळ्या प्रकारचे चिन्ह किंवा त्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सनुसार तुमचं ते ड्रॉइंग असलं पाहिजे. कोणत्याही अनावश्यक तपशिलाशिवाय ड्रॉइंग योग्य रीतीने आहे याची खात्री झाली पाहिजे. ज्यावेळेस आपलं ड्रॉइंग फायनल सबमिशन होतं, त्यावेळेस त्यावरील ड्रॉइंगवरील यावरील सर्व बाबी आहेत की नाही हे तपासून घेतल्यास आपलं जे ड्रॉइंग आहे ते रीडिंग करण्यास किंवा वरिष्ठांना दाखवण्यास आपण योग्य आहे असं समजलं जातं. या ठिकाणी आपण काही जे मशीन ग्रुप आहेत, मशीन ग्रुपसाठीचं एक उदाहरण घेतलेलं आहे. या ठिकाणी एक ड्रॉइंग दाखवली आहे, याच्यावरचे काही सांकेतिक चिन्ह दाखवलेले आहेत. हा इथं डायमरचं मीटरचा सिम्बॉल आहे. इथं सेंटर लाईन दाखवलेली आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे जे सांकेतिक चिन्ह आहे. इथे असा टॉलरन्स दाखवलेला आहे प्लस मायनस मध्ये. या ठिकाणी वेगळ्या 5/8 ब्रिटिश सिस्टमचा वापर केलेला आहे. 1/4 इथं अपूर्णांकमध्ये दाखवलेला आहे. इथं पॉइंट मध्ये दाखवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सेंटर लाईन वापरलेली आहे. नंतर या ठिकाणी जो टाईप आहे कॉर्नरचा तो दिलेला आहे. रेडियस किती असेल R1/16. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ज्या मापनाच्या पद्धतीने इथं आपल्याला या ड्रॉइंगचं रीडिंग करता येणं आहे केलेलं आहे. तसंच आपल्याला काही प्रश्न MCQ मध्ये विचारलेले असतात. एक आकृती आपल्याला दिलेली असते की जॉबचं रीडिंग त्या जॉबचं रीड करायची आणि वाचन करायची. या ठिकाणी आपल्याला एक बघा फाईलची आकृती दिलेली आहे. या फाईलवरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले असतात. प्रश्न असा विचारलेला इथं आकृती दिलेली आहे. वरील फाईलच्या ए भागाचे नाव काय आहे? ए जो भाग आहे, हा ए भाग आहे त्याचं नाव काय ते आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचं असतं. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो, वरील फाईलच्या बी भागाचे नाव काय आहे? बी भाग जो आहे, हा त्याचा जो शिफ्ट आहे त्याला आपण जो एंड म्हणतो आपण की जिथं आपल्याला फाईल हँडल असतं आपण. तर या फाईल बी भागाचे नाव काय आहे? वरील फाईलच्या कोणता सेक्शन दाखवलेला आहे? या ठिकाणी जो सेक्शन दाखवलेला आहे, इथंही सेक्शन आहे आणि या ठिकाणी सेक्शन आहे. हा सेक्शन कोणत्या प्रकारचा आहे? याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणजेच थोडक्यात जे जॉब ड्रॉइंग रीडिंग आहे, हे थोडक्यात एक प्रकारचं ब्लू प्रिंट रीडिंग सारखाच भाग आहे, की ज्या ठिकाणी आपल्याला एखाद्या आकृतीवरील प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. या ठिकाणी इलेक्ट्रिकल ट्रेड ग्रुप्समध्ये बघा एक प्लेट आर्थिंगचा डायग्राम दिलेली आहे. त्याच्यावर काही प्रश्न विचारले. व्हॉट इज द लेंथ ऑफ द पाईप इलेक्ट्रोड? व्हाय चारकोल लेअर इज यूज? व्हाय प्लेट अर्थिंग इज यूज? म्हणजे अनेक प्रकारचे जे प्रश्न आहे, हे प्रश्नाची उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत. म्हणजेच थोडक्यात आपल्याला ही जी प्लेट अर्थिंगची जी डायग्राम दिलेली आहे, याचं वाचन करायचं आणि त्याच्या प्रश्नावरची काही उत्तरे द्यायची. इथं एक ऑनलाईन मल्टीप्लेक्सर युजिंग दिलेला आहे, त्याच्यावर काही प्रश्न विचारलेला आहे. या इलेक्ट्रॉनिक संबंधाने प्रश्न आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द डायग्राम? या डायग्रामचं नाव विचारलेलं आहे. नंतर जी व्हॅल्यू दिलेली या एका ठिकाणी जो IC वापरलेला आहे, या ICचं त्याची जी व्हॅल्यू असेल ती इथं विचारलेली आहे. व्हॉट इज द ऍप्लिकेशन ऑफ IC? यामध्ये वापरला जाणारा जो IC आहे त्याचा ऍप्लिकेशन काय आहे उपयोग? एक्सप्लेन द डाटा सबमिशन. याच्यामध्ये डाटा सबमिशन कसं होतं हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे.
म्हणजे ब्लूप्रिंट रिडिंग म्हणजे या आकृतीचं वाचन करून आपल्याला इथं याच्याविषयी माहिती द्यायची आहे. नंतर या ठिकाणी एक प्रश्न आहे बघा. एक पाईप लेआउट दिलेला आहे, जी आहे पाईप लेआउट. त्याच्यात जे पाईपचे जे वेगवेगळे सिम्बॉल दिलेले आहे, क्रॉसचा उपयोग विचारलेला या ठिकाणी जो क्रॉस वापरलेला आहे याचा काय उपयोग आहे. एल्बोचा काय उपयोग आहे, या ठिकाणी जो एल्बो दिलेला आहे याचा काय उपयोग आहे. टीचा काय उपयोग आहे, ज्या ठिकाणी टी भाग दिलेला आहे या टीचा काय उपयोग आहे, ही उत्तर द्यायचं आपल्याला. रिड्युसरचा काय उपयोग आहे, या डायग्राम मध्ये ज्या ठिकाणी रिड्युसर वापरलेला आहे त्याचा वापर काय करायचा आहे रिड्युसर मध्ये. नंतर प्लगचा वापर काय आहे, कपलिंगचा उपयोग काय आहे. हा मेकॅनिकल ग्रुप ट्रेडशी संबंधातला रिडिंग ऑफ ड्रॉइंगचा भाग आहे. त्यानंतर इथे एक आकृती दिलेली आहे. एक त्याच्यामध्ये बेरिंग मध्ये किती वेब आहे, त्याला किती उतार आहे, बेरिंगची साईज किती आहे, 30 व्यास असलेल्या छिद्राची लांबी किती आहे, हे दिलेलं छिद्र, हे जे छिद्र आहे ते किती आरपार आहे. म्हणजे पूर्ण डायमीटर एक छिद्र आहे. तर बेरिंगच्या कोणत्या पृष्ठभागात टॉलरन्स दाखवणे आवश्यक आहे. या आकृतीमध्ये आपल्याला टॉलरन्स दाखवायचं तर कोणत्या ठिकाणी दाखवायचं आहे हे या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे.